विचारपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि खरं तर ज्यांच्या अतिशय कष्टाने आणि परिकाष्ठा कष्टाची होते आणि ज्या शेतकऱ्यांमुळे हा आपला अगस्ती सहकारी साखर कारखाना आजही जिवंत आहे आणि जिवंत राहील, हा आत्मविश्वास खरं तर ह्या सभेच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी घेऊन जायला पाहिजे। आम्हाला या सभेचं निमंत्रण नव्हतं, मी तर सदस्यसुद्धा नाही, मला कारखान्याच्या संचालक मंडळामध्ये यायची इच्छा देखील नाही। आधीच क्लिअर सांगते, कुठलाही राजकीय गैरसमज नको। मूळ मुद्दा एवढाच होता की ज्यांनी कारखाना उभा केला त्यांच्या पाऊलखुणा पुसल्या जाऊ नये, ही फक्त भावना होती आणि ती भावना आपण समजून घेतली। मी गायकर साहेबांचं आणि सगळ्या मंडळाचं इथे अभिनंदन करते। पुढच्या वेळेस अशी चूक होऊ नये अशी अपेक्षा करते। मी एवढंच सांगेन, 2 मिनिटं बोलू द्या, कायम वंचित ठेवू नका, 2 मिनिटं बोलू द्या। माझा एकच मुद्दा आहे, मी गेल्या 2-2.5 तासापासून सगळी सभा ऐकते। या विचारपीठावर उपस्थित सगळेच दिग्गज आहेत, कोणी कोणापेक्षा कमी नाही, सगळ्यांची राजकीय पोहोच आहे। मी जरी विरोधी पक्षात असले तरी एवढी धमक आमच्यात आहे की आम्ही सुद्धा शासन दरबारी जाऊन भांडू शकतो। या निमित्ताने मी एवढंच सांगते की सगळेजण एकत्र या। जो निधी जो पैसा, हा शब्द आहे आमचा, कुठलाही राजकीय आवेश याच्यात नाही। जो निधी जो पैसा आपल्याला लागतोय भांडून घेऊ। दादा, आपल्या तालुक्याला कुठलीच गोष्टी सहजासहजी मिळालेली नाही, सगळ्या गोष्टी बांधून संघर्ष करूनच मिळवलेल्या आहेत। या पुढच्या काळात जरी आम्ही मंडळात नसलो, आम्ही कुठल्याही पदावर नसलो तरी तालुक्याची ही कामधेनू सुरू राहिली पाहिजे। या अनुषंगाने जे काही प्रयत्न करायचे, ज्या शासन दरबारी जाऊन भांडायचं आहे, दर रविवारी मन की बात मोदीजी करतात आमचे पंतप्रधान, आज जन की बात आपण ऐकतोय, ती जन की बात सुद्धा आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवू एवढाच एक विश्वास जरी विरोधी पक्षामध्ये असले तरी मी इथे व्यक्त करते। कारण जी ताकद अक्कले तालुक्याची आहे त्याला घाबरणारी ही सगळी मंडळी आहेत आणि एवढ्या वर्षांमध्ये हा एक साखर कारखाना सोडला तर कुठलेही दुसरी औद्योगिक काम आपल्या तालुक्यात उभं राहिलेलं नाही, हे लक्षात घ्या। कोणी असू दे लोकप्रतिनिधी, पण ते उभं करता आलेलं नाही। हे जर एकदा बंद पडलं तर पुन्हा आपण अडचणीत येऊ। एवढाच एक आपल्या सगळ्यांच्या वतीने, इकडे जमलेल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने आपल्या सगळ्यांना विनंती करते की तुम्ही पुढाकार घ्या, तुम्ही सांगाल त्या ठिकाणी आम्ही तुमच्या मागे अगदी ताकदीने उभे राहू। थांबते, धन्यवाद।